हॅलो सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळेजण? तर वेलकम बॅक टू माय चॅनल. आज घेऊन आली आहे एक नवीन रेसिपी. खूप वेळा आपण खाल्ली असेल, पण एका सिक्रेट इन्ग्रेडियंटसोबत आपण आज ही बनवतो आहे. तर त्यासाठी चला तर मग आपण बघूयात कसं बनवलं आहे आणि कसं झालेलं आहे ते. तर आपण एक जुडी पालक घेतला आहे. तो स्वच्छ धुवून त्याचे थोडेसे देठं कट करून, कवळी पानं होती त्यामुळे मी थोडीशी देठ ठेवलेली आहे. ते एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर घातली. तर साखर यासाठी घालायची की पालकचा जो कलर आहे तो तसाच टिकून राहतो. तर मी हार्डली 2-3 मिनटासाठी त्या पाण्यामध्ये उकळून घेतलं आणि लगेच मी नॉर्मल पाण्यामध्ये ठेवून दिलं. आणि जसं ते थंड झालं, एका मिक्सरमध्ये मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता, लसूण, अद्रक, अजवाईन आणि जिरे आणि हे सगळं घालून मी मिक्स करून घेतलं. आणि जो आपला पालक आपण थोडासा शिजवून घेतला होता तो, हे सगळं ॲड करून मी छान त्याची एक स्मूथ पेस्ट केली. मला 1-2 थेंब पाण्याचे टाकावे लागले. जर तुम्हाला हवं असेल तर टाका, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल. आणि मग बॅटरसाठी पिठासाठी मी 2 वाटे जे आपले नॉर्मल आमटी वगैरे आपण घेतो तेवढे मी 2 वाटी गहू घेतलं आणि एका वाटीला थोडंसं कमी एवढं बेसन पीठ घेतलं मी. आणि आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट इथेच आहे, तो म्हणजे रवा. तर रव्याने थोडा खुसखुशीतपणा येतो, त्याला थोडी क्रंचीनेस म्हणतो आपण ते येतं. तर त्याच्याने छान थोडीशी कडक होतात, म्हणून मी त्याच्यामध्ये रवा ॲड केला आहे आणि मीठ टाकलं मी आणि व्यवस्थित ते कोरडं करून घेतलं. आणि त्याच्यामध्ये आपण जी प्युरी केली आहे ती थोडी करून ॲड करायची. आणि त्यामध्येच मी 2-3 चमचे तेल ॲड केलं आहे, ज्याच्याने बाइंडिंग व्यवस्थित येईल आणि त्याच्यामध्ये थोडासा क्रिस्पीपणा येईल त्यासाठी. आणि हळद ऑप्शनल आहे, जर तुम्हाला टाकायची तर टाकू शकता. मला आवडते म्हणून मी टाकले. आणि मी इथे तीळ विसरले होते, तर मी तीळ नंतर ॲड केले आहेत. आणि चवीनुसार मीठ ॲड करून तुम्ही त्याची व्यवस्थित कणिक मळून घ्यायची. कणिक थोडीशी घट्टसर मळायची, जेणेकरून आपल्याला पुऱ्या फुटणार नाहीत तळताना किंवा त्या चिरणार नाही, ह्याची काळजी घ्यायची आपण. तर मी ते व्यवस्थित घट्टसर मळून त्याला तेल लावून मी थोड्या वेळासाठी 10-15 मिनटासाठी साईडला ठेवलं. आणि साईडला ठेवल्यानंतर 10-15 मिनटानंतर मी पुन्हा एकदा त्याला तेलाने मळून घेतली, व्यवस्थित मऊ करून थोडीशी. आणि त्याचे छोटे छोटे गोळे केले मी. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे मीडियम बनवू शकता. आणि एकीकडे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आणि तेल तापल्यानंतर तापल्यानंतर त्याच्यामध्ये एक छोटासा गोळा टाकून बघितला, तो वर आला म्हणजे आपलं तेल व्यवस्थित तयार झालं आहे. तर त्याच्यामध्ये मी एक करून मी आधी पुऱ्या करून घेतल्या तेल तापेपर्यंत. एक 8-10 पुऱ्या करून घेतल्या मी, म्हणजे मग पटकन तळून होतील आणि आपलं गॅस आणि तेलही वाया जाणार नाही. तो मी पटपट पुऱ्या लाटून घेतल्या आणि एक पुऱ्या मी गॅस आपण पुऱ्या सोडताना हाय फ्लेमवरती सोडायची आणि जेव्हा आपण पुरी सोडतो पलटतो त्यावेळेस कमी करायचा गॅस. आणि असं एक करून मी पुऱ्या सगळ्या लाटून आणि तळून घेतल्या. तुम्ही बघू शकता पुऱ्या ज्या मी बनवल्या आहेत, त्या लाटल्या आहेत, त्या चपातीपेक्षा थोड्याशा पातळ आहेत. तर आणि काही मी जाड केल्या. ज्या पातळ केल्या ना त्या थोड्याशा फुगल्या नाहीत, आणि ज्या मी थोड्याशा जाड केल्या ना त्या मऊ राहिल्या, पण त्या व्यवस्थित फुगल्या. आणि खूप वेळापर्यंत आपण रवा ॲड केल्यामुळे खूप वेळ त्या फुगलेल्या होत्या. तर असं व्यवस्थित मी एक करून घेतल्या आणि पुऱ्या आपल्या व्यवस्थित छान टम्म फुगल्या होत्या. आणि ह्या पुऱ्या किमान 5 ते 7 दिवस तरी टिकतात, जर तुम्ही प्रवासामध्ये घेऊन जाणार असाल तर. तर मी काय केलं, मला तेलकट जास्त खायची इच्छा नव्हती, म्हणून मी ह्याच पिठापासून तुम्हाला मी करून दाखवलं आहे, पुढे व्हिडिओमध्ये येईलच.
तर मी याच पिठापासून पालकचे थेपले केले. खूप छान झाले, मऊ होते आणि मला खायचं नव्हतं थोडंसं, की इच्छा नव्हती मला खायची तेलकट. तर हे मी पुऱ्या माझ्या हस्बंडसाठी बनवल्या होत्या. तर मी पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच की मी स्वतःसाठी छान 2 त्याच्या पालक थेपले बनवले. थेपलेही ह्या पिठापासून खूप छान होतात, कणकेपासून. तुम्ही नक्की ट्राय करा आणि तेही अगदी 8 ते 10 दिवस आरामात टिकतात. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ह्या कणकेपासून पुऱ्या आणि प्लस ह्याचे थेपले. तर आय होप की तुम्हाला आवडला असेल माझा हा व्हिडिओ. माझी ही रेसिपी खूप सोपी आहे, झटपट होते आणि खूप टेस्टी बनते. तर तुम्ही नक्की ट्राय करा, दोन्हीही, थेपलेही आणि पालक पुऱ्याही, आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कसे झाल्या होत्या तुमच्या पुऱ्या किंवा थेपले. आणि आय होप की तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल आणि माझे रेसिपीज आवडत असतील. तर प्लीज 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 खूप लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हां, नक्की माझ्या रेसिपीज ट्राय करून बघा. खूप पौष्टिक असतात आणि प्लस खूप इझी असतात. तर नक्की ट्राय करा आणि थँक्यू सो मच हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि प्लीज लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. चलो, पुढच्या वेळेस भेटू. बाय.